फळांचा राजा आंबा हा आलेला आहे आणि हे मी चेक करत होते सकाळी सकाळी आणि त्यांना सॉर्ट करून ठेवलं जेणेकरून ते खराब होणार नाहीत. आणि मी ते रीडिंग करत होती. त्याच्यानंतर ठरवलं की आपण या वर्षामध्ये 25 बुक्स तरी वाचले पाहिजे आणि हे ट्रस्ट मी चेंज करतात आपल्याला. आणि ते मी झेप्टोवरनं ऑलरेडी हे उगावचं झेनिया लिलीपुट मागून ठेवलेलं. सो ते आज काम करायचंच होतं मला, प्लांट लावायचं. सो तेही केलं. माझ्या स्किन रुटीनमध्ये डॉक्टर रशेलचं राईस वॉटर आणि पिलग्रीमचं विटॅमिन सी हे इन्क्लुडेड असतं. सो माझी स्किन एकदम फ्लॉलेस आणि ग्लोईंग राहते. त्याच्यानंतर आम्ही निघालो गोरेगावला एका मराठमोळ्या ब्रँडला सपोर्ट करायला आणि ते केतननी नवीन सीट कवर्स लावले आहेत. तर मी ते चेक करत होती. इट वॉज लुकिंग फॅब. आणि त्याच्यानंतर आम्हाला ही एक माऊ भेटली. तिला खाऊ दिलं. ती अशी खात होती ना की खूप दिवस काहीच खाल्लेलं नाही. आणि त्याच्यानंतर अजून एक भेटली. सो हे 2 हॉल्ट झाले. तिथे पण उपाशी वाटत होती ही कॅट. सो त्यांना दिलं आणि मग निघालो. पेट्रोल वगैरे भरलं आणि मग ट्रॅफिक नसल्यामुळे आम्ही लगेच पोचलो 30-40 मिनिट्समध्ये. इथे आहे तिसरी घंटाचं बॅनर आणि ही आहे श्रुती, फाउंडर ऑफ तिसरी घंटा. आणि आमचे सगळे इथे घरचे मेंबर्स आहेत. केतन इथे टी शर्ट चेक करत होता आणि श्रुती एक्सप्लेन करत होती की हे कस्टमाइज पण करून घेऊ शकतो. तुम्ही बघू शकता इकडे पोलो टी शर्ट्स खूप छान छान सिम्पल, क्लासी आणि सुपर होते, कम्फर्टेबल. केतनने सगळे टी शर्ट्स ट्राय केले. खूप सुंदर. तुम्हाला नक्कीच हे घातल्यानंतर कॉम्प्लिमेंट्स मिळणार आहेत. आणि पिहूनी पण मला जॉईन केलेलं. पिहूनी पण शॉपिंग केली आणि इथे मला मनीमाऊ दिसल्या आणि आम्ही काकींच्या घरी गेलो आणि इकडे केतननी जेवण वगैरे केलं आणि इथे खरवस खाल्लं आणि दॅट्स इट ऑफ द डे.